आज मी आहे पुण्यातील सर्वात जुन्या ज्वेलर्सकडे. Our main focus is on the quality of the stones what we are dealing in. Let it be diamonds, ruby, emeralds, pearls. 160 वर्ष जुनी ही पेढी हे ज्वेलर्स सगळ्यात बेस्ट पार्ट आमच्याकडे आहे की आम्ही कुठल्याही कस्टमरला नाही किंवा नो बोलायचं हे आमच्याकडे पद्धतच नाही आहे. ऑनेस्टली वी रिअली डोंट बिलीव्ह इन डिस्काउंट्स. वी रादर बिलीव्ह इन टॅगिंग अ प्रोडक्ट्स very rightly and fairly for our customers. And also, for example, like if you go to a Rolex store, you never ask for a discount because somewhere you know that the products are like best of the quality and हाय, दिस इज स्नेहा घरमाळकर आणि आज मी आहे पुण्यातील सर्वात जुन्या ज्वेलर्सकडे. 160 वर्ष जुनी ही पेढी हे ज्वेलर्स NWS नानासाहेब विठ्ठल शामशेठ ज्वेलर्स जे आहेत, आज आपण त्यांच्या ओनर्स बरोबर आहोत त्यांची ब्रँड स्टोरी ऐकण्यासाठी. नमस्कार, मी निलेश दैवडकर. नमस्कार, मी नैनेश दैवडकर. सर, आम्हाला तुमच्या या लेगेसीची स्टोरी ऐकायची. प्लीज सांगा ना मला, कशी सुरुवात झाली या ब्रँडची आणि कोणी सुरुवात केली? So this brand was established in 1865 by our forefather, Mr. Shamsed, then carried forward by our great grandfather, Shri Nana Sahib, and then taken forward by our father, Mr. Rajubai, and now it's me and my brother taking this legacy ahead. We've completed 160 years last year, and looking forward for many such brightful years in the future. 160 वर्ष जुना हा ब्रँड आहे. पुणेकर, तुम्हाला माहित आहे का हो असा कुठला ब्रँड 160 वर्ष जुना? माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा, कारण बाबा मला तर बिलकुल माहित नाहीये की असा कुठला ब्रँड आहे. पण तर सर, ही जी तुम्ही स्टोरी मला सांगितली आहे 160 वर्ष जुनी आहे. यू आर द प्रेझेंट अँड फ्युचर. NWS चे काय व्हॅल्यूज आहेत? विच आर द व्हॅल्यूज दॅट NWS होल्ड्स स्ट्रॉंगली? Our main focus is on the quality of the stones what we are dealing in. Let it be diamonds, ruby, emeralds, pearls. Basically all the navagrahas what we are doing since ages. Okay. And the workmanship, the finish of each product what is looked into by each of us. ओके, पण तुम्ही सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते मध्येच. वर्कमॅनशिप तुम्ही म्हटलात, पण मी ऐकलंय म्हणजे स्टोअर्स वरती लिहिलं होतं की संडेला हा स्टोअर क्लोज आहे. म्हणजे पुणेकरांची एक गोष्ट खूप विशिष्ट आहे की पुणेकर फक्त रविवारीच बाहेर पडतात शॉपिंग करायला आणि तुम्ही संडेला क्लोज केलाय. सो इज देअर एनी दुनिया से अलग, दुनिया से हटके ही अशी वेगळी सोच काय आहे म्हणजे याचं? सो बेसिकली बिंग इन कॅम्प, आता जर आपल्याला माहिती असेल की कॅम्प एरिया ही आधीपासून रविवारी बंद असायचं आणि जी सिटी एरिया आहे ती मंडेला वीकली ऑफ असायचा. सो आपण तेच कंटिन्यू करत आलो आहे. ओनली व्हॉट वीव चेंज्ड इन द रिसेंट इयर्स की आपलं जे दुकान आधी दुपारी बंद असायचं पुणेकर स्टाईल, ते आता आपण थ्रू आउट द डे ओपन आहे. म्हणजे फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग वी आर थ्रू आउट ओपन फॉर आवर कस्टमर्स. आणि कमिंग टू अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन राईट नाउ हिअर, प्रत्येक मुलीला हे नक्कीच आवडेल विचारायला की तुमचं कलेक्शन काय आहे नक्की. व्हॉट इज युअर फ्लॅगशिप प्रोडक्ट? So our USP has definitely always been diamonds and precious stones, like how my brother mentioned. But now the best part is we have also introduced lightweight jewelry, plain gold jewelry. It can be Italian jewelry, lightweight gemstone jewelry, which can be for your daily wear. And also we are doing great with gold heritage collection for weddings, bridal wears and all. वाव, दॅट्स अ ह्यूज कलेक्शन. आणि आपण म्हणजे आय एम सिटिंग इन दिस प्रेमाइसेस अँड बेसिकली देर आर सो मेनी व्हेरायटीज ऑफ डायमंड्स अँड एमरल्ड्स. मला खरं यातलं काहीच ज्ञान नाहीये, पण दादांना मला एक प्रश्न विचारावा वाटतोय की दादा, डायमंड जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा कसा ओळखावा की हा डायमंड खरा आहे का जेन्युइन? कसा ओळखावा? कारण सोन्यावर हॉलमार्क असतो, बरोबर, पण डायमंडचा हॉलमार्क आयडेंटिफाय करणं थोडं अवघड आहे. तर ते कसं? Diamonds usually सर्टिफाय होतात. ओके, आता आमच्याकडे जे ज्वेलरी आहे ती IGI सर्टिफाईड आहे. जे लूज सॉलिटेज आम्ही विकतो आहे
ते GIA certified diamonds विकतोय, which is the best lab for solitaires in the world. ओके. So basically, we always tell our customers की कधी diamonds किंवा gemstones आपण घेत असाल, so keeping the certificate aside, primary you should always trust your jeweler. You should know your jeweler from where you are buying, and only then buy, because a certificate is secondary. First, the jeweler should be educated about what he's selling. Hmm. So with us, we are each and every diamond at NWS is going through our eyes. We assort our own diamonds, and we take care of the manufacturing part. So and then it is certified. But primarily, प्रत्येक हिरा हा आपल्या नजरेखालनं जातो, which we assort in a way की we are only using excellent cut of diamonds. So आपल्याकडच्या हिऱ्याची जी शाईन आहे, जी चमक आहे, ही unparalleled आहे. Maybe one of the best what is available in the market currently. Makes us a little more special about our diamonds and even the gemstones. प्रत्येक जेमस्टोन आपल्याकडचा हा आम्ही स्वतः असॉर्ट करतो, और वी हँडपिक द बेस्ट ऑफ स्टोन्स, द बेस्ट ऑफ कलेक्शन, अँड देन वी टेक इन टू द प्रोडक्शन, किंवा त्याच्यानंतर आपण हा गिरायकाला सुचवतो. And after all this, then we of course get the jewelry certified as per the standard norms. हिंदी में कहते हैं कि जौहरी की नजर हिरे को पहचान लेती है, राईट? तसंच NWS बद्दल मला तर खरंच म्हणावं वाटतंय की तुमचे हिरे सगळ्यात जास्त चमकतात. आणि मी का म्हणते पुणेकर, कारण मी त्यांचा एक सेट घातलेला आहे आता, आणि खरंच माझ्या सौंदर्यात आणखीन चांगले असे तारे झगमग वगैरे जी आहे ती ह्या ज्वेलरीने ऍड केलेली आहे. 160 वर्ष ही लेगेसी जुनी आहे, बरोबर? आणि 160 वर्ष आणखीन पुढे NWS आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. पण मग या न्यू जनरेशनचा काय फॉर्म्युला आहे? जसं आपण मगाशी म्हणलं की स्टिक टू द क्वालिटी what we are giving, and the finesse in the workmanship Okay. is, if we continue and stick to that values, we'll definitely outstand throughout. So as mentioned, we are definitely following the morals and the values what we've learned from our forefathers. But along with that, we are constantly evolving with the change in designs in the jewelry industry. करंट इयर म्हणजे 2026 चा ज्वेलरी ट्रेंड नक्की काय आहे? So it's definitely very colorful. Now people want more of colorful jewelry, like a mix of say ruby, emerald, tanzanites, and like all the semi-precious gemstones. Like it can be a Peridot set, tourmalines आहे. yeah. आतापर्यंत तुमच्या या कारकिर्दीत तुम्ही सर्वात असा कॉस्टलीस्ट डायमंड कुठला हँडल केला असेल? In that case, I would like to say की एक आमच्या जुन्या गिरायकासाठी जे जनरेशन्स पासून आमच्याकडे येत आहे, वी मेड अ सिंगल लाईन डायमंड नेकलेस फॉर देम, ओके. which was like all solitaires, starting from half a carat, going up to 3 carat in the center. In that, they wanted like the top color and clarity of diamonds to be used. Like the top of the line necklace is what they wanted to create. Yeah. ओके. In which they wanted the top color, which is D color. It starts from D color in diamonds, and the topmost clarity, which very few people are aware, is FL, means flawless diamonds. ओके. जे मुळात खूप कमी माइंड होतात, खूप कमी पर्सेंटेज मध्ये येतात. सो दे पर्टिक्युलरली वॉन्टेड अस टू यूज D flawless diamonds, GIS certified in that particular neck piece. सो ती एक खूपच एक्सक्लुझिव्ह आणि रेअर वस्तू तशी आम्ही केली होती, ज्यात आम्हाला हिरे सोर्स करण्यात Almost 3 महिने लागले होते to source the right diamonds. Yeah. So even as per the though requirement. they were D and flawless diamonds, we still handpicked the best again out of those. सो तुम्ही इंडियामधून हे हँडपिक केले आहेत आणि तुम्हाला 3 महिने लागलेत आउटसोर्स करायला. हो, कारण like I भारतातून? said, हो, भारतातून, because like I said की even though they are DFL, or let ओके. it be any color clarity, आमची एक ती सवय आहे की आम्ही प्रत्येक हिरा डोळ्यांनी बघून सिलेक्ट करतो, ओके. कारण त्यात सुद्धा कट आणि शाईन मध्ये फरक पडतो. ओके. सो म्हणजे
कधी आम्हाला 10 हिरे जरी बघायचे असेल, घ्यायचे असेल, तर वी ऑलमोस्ट कॉल फॉर 20 to 30 पीसेस टू हँडपिक ईच अँड एव्हरी एक सारखा कटचे हिरे घेण्याच्या हिशोबाने. डायमंड्स इंडियामध्ये बनतात का? डायमंड इंडियामध्ये कट अँड पॉलिश होतात सुरतमध्ये ओके. मेजॉरिटी, बट डायमंड्स आर माइंड ओनली फ्रॉम आफ्रिका अँड रशिया. काय सांगता म्हणजे? बेस्ट डायमंड्स डायमंड्स इंडियामध्ये बनत नाहीत? इंडियामध्ये नाही. पूर्वी गोलकोंडा माइन्स मधून काही हिरे यायचे, ओके. बट सध्या ते खूप कमी आहे किंवा कदाचित नाही निघत म्हणलं तरी चालण्यासारखं आहे. हं. बट मेजॉरिटी ऑफ द वर्ल्ड बेस्ट डायमंड्स कम फ्रॉम आफ्रिका अँड रशिया. अरे यार, माझ्या आफ्रिकेमध्ये माझे कुठलेच मामा नाही आहेत यार राहायला. खरंच म्हणजे आउटसोर्स करायचं म्हटलं तरी आता मला NWS कडेच यावं लागणार आहे हे करण्यासाठी. सोन्याचं जेव्हा आपण सोन्याबद्दल बोलतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की लोकांकडे हेरिटेज त्यांची ज्वेलरी असते. आधीच्या काळात ती 24 कॅरेट होती आणि आता जेव्हा आम्ही जातो ज्वेलर्सकडे ते सांगतात नाही नाही हे आता जुनं सोनं आहे, ह्याची इव्हॅल्युएशन एवढी नाहीये, ह्याची व्हॅल्यू चेंज झाली आहे. मग हे काय म्हणजे ही काय गंमत आहे? सो बेसिकली आधीची ज्वेलरी ही 24 कॅरेट नसायची. काही मेजॉरिटी दागिने त्या काळात सुद्धा 22 कॅरेट किंवा 23 कॅरेट मध्ये बनायचे. ओके. आणि थोडेफार डिझाईन होते जे आपले 24 कॅरेट मध्ये बनायचे. समजा जसं प्लेन चेन, अंगठ्या वगैरे असेल प्लेन डिझाईन्सच्या, ते 24 कॅरेट मध्ये बनायचे. आणि सेकंडली जुन्या दागिन्यांचं असं होतं की जे आपण सोलरिंग म्हणतो किंवा जे आपण टाका म्हणतो, तर त्यामुळे इनफॅक्ट ती काही काही दागिन्यांची प्युरिटी जे आम्ही एक्सपिरियन्स करतो ते थोडं कमीच प्युरिटी बसते कम्पॅरेटिव्हली टू व्हॉट इट वॉज सोल्ड. एक समजा 22 कॅरेट बोलून विकले, पण ती ज्वेलरी साधारण 20 कॅरेट बसते. अच्छा. बट द बेस्ट पार्ट इज की आजच्या काळात म्हणजे नाव जेव्हा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स्ड आहे किंवा द वे ऑफ मेकिंग ज्वेलरी इज नाव मोर प्रिसाइज, इज मोर प्रिसिजन इन इट. सो प्रत्येक ज्वेलरी आज इफ यू आर बाईंग फ्रॉम एनी गुड ज्वेलर, तर ही 18 कॅरेट जो हॉलमार्क असेल किंवा जी HID म्हणतात आपण, तर ती एक्झॅक्ट 18 किंवा 22 किंवा 14 कॅरेट बसणार आहे. ओके. मग सर जुन्या काळातला असा कुठला एखादा दागिना जो तुम्हाला घडवण्याची खूप इच्छा आहे की NWS हा जुना दागिना घडवू शकतो? तसे जे जुने ट्रेडिशनल दागिने आहेत, जसं कोल्हापुरी साज आहे, हम्म. शिंदेशाही तोडे आहे, हम्म. लक्ष्मी हार आहे, हे वस्तू आम्ही आज सुद्धा मेक टू ऑर्डर सुद्धा करतो आणि आमच्याकडे रेडी डिस्प्ले मध्ये सुद्धा असतात. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली कस्टमाइज करून देत आहात products. करू शकतो, करून घेतो. इनफॅक्ट आमच्याकडे आमचं स्वतःचं मागे वर्कशॉप आहे, ओके. जिकडे बऱ्यापैकी आम्ही दागिने बनवतो. सो ट्रुली यू कॅन सी दॅट दिस इज अ कल्चरल ब्रँड. पुण्यातले बरेचशी नावं आहेत जी कॉर्पोरेट ज्वेलर्स आहेत, पण मग ह्या ब्रँडचं कल्चरल एक्झिबिरन्स जे आहे त्याच्याशी रिलेटेड जर बोलायचं म्हटलं, कॉम्पिटिशन म्हटलं, तर व्हॉट इज दॅट कटिंग एज विच विल कीप यू असाइड फ्रॉम द अदर ज्वेलर्स इन पुणे अपार्ट फ्रॉम द कल्चरल एक्झिस्टन्स? प्रायमरीली वी आर सिटिंग ऑन ई स्ट्रीट कॅम्प मध्ये. तर दिस इट सेल्फ इज लाईक कटिंग अस फ्रॉम द कॉम्पिटिशन इन अ वे. Wow. म्हणजे आपल्या अवतीभोवती काही ज्वेलर्स नाहीये, विच इज अगेन मेकिंग अस लिटल स्पेशल अँड डिफरंट. And honestly, we've never been a part of the competition. We've always had our own way of dealing with our customers. Like honestly, they're more like a family to us. Most of the customers are coming to us from generations, like दोन तीन पिढ्यांपासून ते आपल्याकडे येतात. So like they've seen both of us very small running around in the shop to now we handling the business. Again, what keeps us separate from the other jewelers, or if you say competitors, is again our craftsmanship, our designs. Customers find it very unique, very different to what is generally available in the market. Maybe it's because of the taste what we've developed from again our forefathers.
की नेहमीच काहीतरी वेगळं करायचं. आपलं एक स्वतःचा ॲज आय सेड की आम्ही जर तसं आमचे स्वतःचे हिरे सॉर्ट करतो अजूनही. तसंच आम्ही स्वतः प्रत्येक पीसच्या डिझायनिंगमध्ये आम्ही दोघं पर्सनली लक्ष घालतो. आणि त्यात आमचे स्वतःचे थॉट्स ॲड ऑन करतो, ज्याने कुठेतरी तो प्रत्येक दागिन्यात आमचा युनिकनेस दिसतो. अँड अगेन लाइक लास्टली जी आपली डायमंडची क्वालिटी आहे किंवा जेमस्टोन्स क्वालिटी मेक्स अस ऑटोमॅटिकली स्टँड आउट ऑफ द बॉक्स लाईक सो या सगळ्या ह्याच्यामध्ये एखादा असा जुना कस्टमर तुम्हाला आठवतो का? पुणेकरांचं जसं आपण म्हणतो पुणेकर कस्टमर्स किंग कस्टमर्स मानले जातात. खरं तर परत एखाद कस्टमर बोलू नाही चालणार, कारण बहुतेक आम्हाला असं वाटतं की कस्टमर जेव्हा 4 ठिकाणी जाऊन जेव्हा आमच्याकडे येतात आणि जे कम्फर्ट आमच्याकडे कस्टमरला मिळतं किंवा जे एकदम पर्सनलाइज सर्व्हिस किंवा सगळ्यात बेस्ट पार्ट आमच्याकडे आहे की आम्ही कुठल्याही कस्टमरला नाही किंवा नो बोलायचं हे आमच्याकडे पद्धतच नाही आहे. की लेट इट बी एनी ऑफ युअर ऑड डिमांड्स, आउट ऑफ द बॉक्स, एक्स्ट्राऑर्डिनरी डिमांड्स, वी विल 100% try to fulfill it, like no matter what it is. सो त्याच पद्धतीने आपल्याकडे असे भरपूर कस्टमर्स आहे की ज्यांना माहिती आहे की हे कुठेच नाही जिकडे होणार, ते आपलं विठ्ठल शामशेठ ज्वेलर्सकडे गेले की ही डिमांड त्यांची पूर्ण होणार. सो कधी कधी हे आम्हालाच भारी पडतं हे की की आम्ही नाही कोणाला नाही म्हणू शकत नाही. हो, किंवा कुठल्याही कस्टमरला किंवा लेट इट बी इव्हन डेडलाईन्स त्यांच्या असतात की बाबा एखादा नेकलेस आम्हाला 5 दिवसातच करायचा आहे. इट्स लाईक मे बी एक लास्ट मिनिट अॅनिव्हर्सरी गिफ्ट असेल किंवा बर्थडे गिफ्ट असेल, तर तो अगदी आम्हाला 5 दिवसातच नेकलेस करून पाहिजे. सो वी इव्हन डन दॅट, ऑल थँक्स टू आवर इन हाऊस टीम ऑफ ऑल आर कारागिर्स, जे आमच्यासाठी अशा वेळी दिवस रात्र एक करून जी काय आपले टाइमलाईन्स आहे, डेडलाईन्स आहे, ते फॉलो करतात आमच्यासाठी. आणि दिस हेल्प्स अस टू अचीव टाइमली डिलिव्हरी विथ द अगेन द बेस्ट फिनिश. So Nanis sir, in this conversation, you have rightly said that diamond or jewelry is a very emotional purchase. म्हणजे कोणी गिफ्ट्स म्हणून पार्टीसाठी, त्यांच्या बर्थडेसाठी ते बाय करतात. What are the 2 things one should remember while buying a diamond or a jewelry? See, our recommendation to our customers has always been ki diamonds is like the precious stone and it is a luxury item. So we always recommend to go in for the best quality. Okay. Like one can always compromise on the size of the diamond, but don't compromise on the quality. कारण you're buying a luxury product, so go in for the best quality. बरोबर. कारण चांगल्या क्वालिटीची वस्तू असेल, हिरे असेल, तर ते चमकणार आहे. If you compromise on the size, go in for a low quality, color clarity, it is not, or it may shine when the product is new, but later on, It will lose its and then the shine. person gets bored with it. किंवा मग ती वस्तू डल दिसते किंवा person will get, he will not like to wear it पण मग henceforth. माझं कमीत कमी असं बजेट किती असावं? नाही तसं नाहीये. Nowadays, like looking at the gold rates, many jewelers or even we have come up with lightweight, like he said sometime back, की lightweight gold collection पण आहे आणि lightweight diamond, ruby, emerald चे collection आहे. Right from your ring, lockets, chains आहे, जे आम्ही परत वेगळे डेव्हलप केले आहे ऑफिस वेअरच्या हिशोबाने वगैरे. So all that category starts from, you can say, 50,000. maybe 40-50,000 onwards सुद्धा आहेत with the best quality of diamonds. वा. सो आपण कमी पैशातही डायमंड विकत घेऊ शकतो. घेऊ शकतात. It is affordable to like all, you can say, nowadays. Okay. So the young generation can really access NWS. Yes, sir. टॉकिंग अबाउट दॅट, आता आपलं जे नवीन गोल्डचं कलेक्शन आहे, इटालियन लाईट वेट कलेक्शन, दॅट इज हार्डली स्टार्टिंग फ्रॉम मे बी 15,000 रुपीज पासून जे लाईट वेट गोल्ड कलेक्शन चालू होत आहे. आणि ॲज मेन्शन्ड आपलं जे डायमंड कलेक्शन आहे किंवा इन दॅट मॅटर आपल्याला काही रुबीज, काही एमरल्ड सुद्धा लाईट वेटमध्ये मे बी स्टार्टिंग फ्रॉम 30,000 to 40,000 पासून आपल्याला काही चांगलं कलेक्शन
व्हरायटी मिळेल. गिफ्टिंग पर्पज साठी हे सगळ्यात जास्त चालतं. सो इट्स अ विन विन सिच्युएशन वी कॅन फॉर से. बोथ. बिकॉज सोन्याचे प्राइसेस ऑलरेडी वाढलेले आहेत आणि खरंच जर बजेटमध्ये बजेट फ्रेंडली जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर NWS चे डोअर्स तुमच्यासाठी नक्कीच ओपन आहेत. फास्टेस्ट 5 क्वेश्चन्स, आपण त्याला फास्ट 5 क्वेश्चन्स असं म्हणूया. तुमचे डायमंड्स तुमच्याशी बोलतात का, आणि जर ते बोलत असतील तर ते काय म्हणतील तुम्हाला? कदाचित अगले जन्म हमको NWC भेजो. अरे वा. मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज युअर फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन? जगात म्हणलं तर स्वित्झर्लंड सारखा सुंदर देश नाहीये. आणि भारतात जर एखादी जागा सांगायची असेल? काश्मीर. आर यू गाईज फूडीज? अँड इफ यू लव्ह फूड, कुठे खायला आवडतं पुण्यामध्ये? सो बेसिकली आम्ही दोघंही फूडी आहात आणि पुण्यात म्हणजे आम्ही सिन्स आम्ही कॅम्प मध्ये आहे, सो फॉर अस मार्झोरीन पॅशर्स वॉज आर लाईक डेली स्टॉप quick bite. फॉर लाईक अ क्विक बाईट्स. जॉर्ज रेस्टॉरंट इज अगेन बीन अ फेवरेट प्लेस, किंवा कयानी बेकरी. हे सगळे Okay. जे आपले कॅम्प मधले देर आर मेनी गुड अँड ओल्ड ब्रँड्स जे आहे किंवा सो आणि नवीन असे कुठले प्लेसेस तुम्ही एक्सप्लोर करतात, म्हणजे अपार्ट फ्रॉम दीज? सो नवीन मध्ये लाईक न्यूली ओल्ड प्लेस लाईक युअर सांचे स्पा. इट्स अगेन सर्विंग ऑल गुड हेल्दी फूड. सो वी प्रिफर युजली दॅट. 160 वर्ष तुम्ही जुने आहात आणि यू आर द किंग्स इन ज्वेलरी. अपार्ट फ्रॉम दिस, जर नव्याने कुठला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही कशात वेंचर करता? You would like to enter real estate? Okay. And the first prime location in Pune, if you are going to build a building for us, where will it be? कदाचित कॅम्प मध्येच केलं असतं, बिकॉज वी आर सो रूटेड टू कॅम्प बिंग इन दिस प्लेस फॉर अगेन ॲज मेन्शन 160 इयर्स. तर आम्ही कदाचित नक्कीच कॅम्प मधनच चालू केलं असतं. लाईक In 2025, यू आर नेकलेसेस, इयरिंग्स, रिंग्स किंवा बाकी कुठल्याही ज्वेलरीमध्ये सर्वात असं जास्त तुमचा कुठला सेल झालेला आहे, किंवा कुठलं पीस जे आहे तुमचं हा फास्ट मुव्हिंग आहे? सो बेसिकली आमची स्पेशालिटी ही नेकलेसेस बनवण्यामध्ये आहे. सो नक्कीच नेकलेसेस आपले स्पेशली डायमंड नेकलेसेस किंवा गोल्ड नेकलेसेस चा आम्हाला मेजॉरिटी चांगला रिस्पॉन्स आणि सेल मिळाला आहे मागच्या काही वर्षांमध्ये. सर, आपल्या मागे एक सुंदर असा लक्ष्मी हार, म्हणजे मला असं वाटतं तो लक्ष्मी हार आहे, पण तो काहीतरी वेगळा आहे, कारण माझी नजर हटत नाहीये त्याच्यावर. सो तसा लक्ष्मी हार हा फार जनरेशनल पीस आहे, जनरेशनल डिझाईन आहे. बेसिकली आय थिंक मे बी 100-200 वर्ष जुनी ही डिझाईन असेल. बट नाव विथ द चेंजिंग टाइम, चेंजिंग डिझाईन्स अँड ऑल, आम्ही त्याला थोडं मॉडर्नाइज केलंय, थोडं त्याच्यात फ्युजन केलंय. तर आपण बघाल तर लक्ष्मीच्या भोवती जी आपण जी डिझाईन केली आहे, थोडे डायमंड वगैरे घालून, तर आणि थोडे खाली एमरल्ड आपण एमरल्ड पर्लचं कॉम्बिनेशन केलं आहे. सो ह्याच्यानी जरी ही जुनी डिझाईन असेल तरी आजकाल लोकांना कॉन्स्टंट चेंज लागतो हवा आहे. डिझायनिंग मध्ये, काही ना काहीतरी वेगळं लागतं. सो आम्ही त्या हिशोबाने त्याला थोडं मॉडर्नाइज केलं आणि त्यात एक आपलं न्यू ट्विस्ट किंवा एक NWS पण ट्विस्ट दिली आहे त्या डिझायनिंग मध्ये. आणि टू कॉम्प्लिमेंट दॅट आपण त्याच्याबरोबर एक डायमंडची ठुशी केली आहे, जी आपण आम्ही सजेस्ट करतो कस्टमरला की दे कॅन वेअर इट इन कॉम्बिनेशन्स. परत गोल्ड ठुशीच एवढ्या वर्ष चालत आली आहे, तर त्याच्यात आम्ही थोडं ब्रेनस्टॉर्म करून त्यात थोडं आयडियोलॉजी करून आपण त्याला आता एक डायमंड ठुशी बनवली आहे. सो या डिझाईन मागची संकल्पना ही कुणाची होती? नैने सरांची होती का निलेश सरांची होती? So maybe we both had sat and designed it because परत आपण म्हणजे ह्याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे. एक आपला एक कस्टमर ज्यांच्या घरी लग्न होतं, लाईक द मदर वॉन्टेड टू मेक समथिंग लिटिल युनिक. द डॉटर हॅड अ लिटिल डिफरंट टेस्ट इन ज्वेलरी. म्हणजे त्यांना टिपिकल आपले ट्रेडिशनल दागिने नको होते, and they were more inclined towards diamonds and gemstones. ओके. So जेव्हा त्यांनी आम्हाला ही त्यांची रिक्वायरमेंट सांगितली, तेव्हा मग आम्ही ह्याच्यावर बसून विचार केला की आपण असं काय करता येईल. सो दॅट टाइम वी डिसाइडेड टू ऍड अ फ्यू डायमंड्स अँड जेमस्टोन्स इन द लक्ष्मी हार.
आणि जी ठुशी आहे ती आपण कम्प्लीट डायमंड आणि एम्ब्रिल यूज करून केली आहे. सो इन दिस केस इट्स गिविंग a little traditional yet a modern touch Modern vibe. to it. Yes. So And when presented to them, they were really amazed and they loved it. या डायमंड्स किंवा ज्वेलरीला डिझाईन करत असताना एक आर्टिस्ट का दिमाग चाहिए. Where does this inspiration come from? Where does it flow from? So, like being a designer, whatever we see around us inspires, or we always try to find design in it. Like say, right from talking about say nature, flowers, animals. Now again, animals are very in animal jewelry very much in trend. So आपले जे architectural structures आहे, monuments आहे. So we try to get some design out of it or get inspired from it, and we always try की ह्याच्यातनं हे आपण आपल्या jewelry मध्ये कसं ट्रान्सफॉर्म करू शकतो. Okay. So I'm very sorry, but I cannot stop noticing a ring on your hand. म्हणजे Yeah. काय आहे ही रिंग आम्हाला सांगू शकाल याच्याबद्दल So काही? again, this is a panther. Okay. What we've recently made, again inspired from an animal or. Sir, 160 years ची legacy आहे. Where do you see this brand in the next coming near future? So we definitely have some exciting plans. We are already working towards it, and let's leave it a surprise for our audience for the coming years. सर तुमची जी ज्वेलरी आहे ती खरंच खूप ब्युटिफुल आहे. एखादी अशी सेलिब्रिटी whom you think will endorse your these beautiful products? Deepika Padukone. Okay. I think it is Malvika Mohanal. Deepika या Malvika, you might receive a call from NWS. Y'all are the torch bearers of history. 160 years of legacy. कोणता तरी असा मोमेंट असेल ना ज्यामध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की नाही मी हे करू शकतो. सो जैसे हर एक घर में एक फैमिली डॉक्टर होता है और एक फैमिली ज्वेलर होता है. सो वैसे ही हमें हर एक महाराष्ट्र के घर का फैमिली ज्वेलर बनने की इच्छा है, एंड दैट कीप्स मी मोटिवेटेड एट माय वर्क. So what is the thing that motivates you in your work? Customer satisfaction and happiness, Happiness. seen on their face. Wow. Nice to hear this. So when you have joined this legacy, कुछ pressure रहेगा, कोई expectations रहेगी. Was there any moment that gave you that confidence that yes, I can carry this legacy forward? Regarding this, there is a short story which I can tell to the audience. Ki in my early days, when I joined the business, my dad had given me a packet of diamonds Okay. to assort, like do the selection rejection. And ते assortment केल्यावर त्यांनी जेव्हा पाहिलं तर दॅट वॉज समथिंग रिअली की त्यांना ते खूप आवडलं किंवा ज्या परफेक्शननी ते असॉर्टमेंट झालं होतं. सो दॅट लुकिंग ॲट दॅट ही वॉज लाईक अमेज अँड दॅट गेव मी द कॉन्फिडन्स की येस लाईक हेन्सफोर्थ पुढे चालून असॉर्टमेंट मी व्यवस्थित करू शकेल. अँड Very nice. नैनिस सर आपका कोई ऐसा मोमेंट? So I always had a passion for designing jewelry, and so again when I started my career through designing and all, it really worked well. त्यातनं जे आपण designs reality मध्ये आणले, and when it was appreciated by our customers, and it also gave us a boost in our sales. Being junior, like all the senior family members were pretty confident की हे करू शकेल ही गोष्ट, किंवा he can take ahead the legacy in terms of it can help in the sales. Wow, wow. So NWS, it's in Pune. अगर ये रील ये कंटेंट देख के दिल्ली मुंबई या एनी मेट्रोपॉलिटन सिटीज दे वांट टू कम दे वांट टू परचेज पुणे में ही आना पड़ेगा? सो नॉट नेसेसरी, कारण आपण पॅन इंडिया डिलिव्हर करतो, किंवा आपला सोशल मीडिया प्रेझेन्स चांगला आहे, किंवा एनीवन हू सीज अ डिझाईन्स एनीवेअर, ऑर इन दॅट केस आपल्याकडे कुठलीही डिझाईन असेल
आपण ती डिझाईन कुठेही बघितली असेल किंवा काही इन्स्पिरेशन्स काही थॉट्स असेल आणि ते जरी आमच्याशी शेअर केलं, वील मेक शुअर वी गेट इट टू रियालिटी अँड वी होम डिलिव्हर इट टू यू through the most leading logistics in the country, and you get your jewelry very secured and safely delivered at your doorstep. Wow. So being a legacy jeweler, what are the pros and cons of this? So basically, it comes with a lot of responsibilities in terms of maintaining the quality, the trust what our customers have shown in us to maintain that. Again, through the quality, through the designs, through the services what we've been providing, like our forefathers have been providing, we need to always either match up to it or try and perform more better in all ways. Also, what I personally feel is we really can't be very experimental compared to the new players, those are new beginners, like, because they always have a way out or they can escape through the situation. But being a legacy jeweler, we always need to be firm and confident with what new we are doing, whether it's rightful or no, whether it will do justice to our brand. Also, what again we feel that the new jewelers or the newer brands have add-on where they can downgrade their stone quality. Talking about us, we always need to ensure that we are only delivering the best of quality, the best grade of gemstones and diamonds, because that's what we feel. That's the reason why people are continuously coming with us almost blindfoldly. Talking about the advantage of being a legacy jeweler is the trust and the confidence what our customers show in us automatically keeps us motivated and also helps us boosting our sales every year. Sir, if NWS would time travel, which era would it revisit? आमची स्थापना 1865 ते 2025 160 वर्षाचा आमचा हा एरा आहे. बरोबर. त्याच्या मागे जाऊन बघायची इच्छा सध्या तर नाहीये. काही असेल तर नंतर कळू आपल्याला. 160 वर्ष जुनी ही जी लेगेसी आहे, इथे आल्यानंतर टाइम ट्रॅव्हल करून आल्यासारखंच वाटतंय. म्हणजे पाहायला गेलं तर इथले जे आर्किटेक्चर आहे, ज्या पेंटिंग्स आहेत, ते खरंच खूप वेगळ्याने डिझाईन केलेले आहेत. कुठल्याही ज्वेलरच्या स्टोअरमध्ये असं पाहण्यात येत नाही. व्हॉट इज द स्टोरी बिहाइंड दिस designing of this store like this in this particular way? Thanks to our great grandfather Shri Nana Sahib. त्यांना antiques गोळा करण्याची फार प्रचंड आवड होती आणि आपल्या दुकानातले अजूनही प्रत्येक कुठलीही गोष्ट बघाल इंटिरियर्स मध्ये ही कमीत कमी 150-200 वर्ष जुनी आहे. त्यांनी जे आणून तेव्हा इन्स्टॉल केलं होतं, आम्ही फक्त त्याला मेंटेन केलं आहे, त्यालाच किंवा अजून थोडं ब्युटिफाय केलं आहे. आणि तीच आवड जी आहे आज अँटिक्स वगैरेची, ती आमच्या वडिलांमध्ये आणि आमच्या दोघांमध्ये सुद्धा आहे. सो वी ओनली ट्राय टू मेंटेन इट. But we can say that you have truly done a good job, because maintaining this legacy is also a huge thing. Means it will be a lot more for your shoulders to handle. So NWS मध्ये ज्वेलरीजवर डिस्काउंट मिळतो का? म्हणजे how do you handle the discounts? So honestly, we really don't believe in discounts. We rather believe in tagging our products very rightly and fairly for our customers. And also, for example, like if you go to a Rolex store, you never ask for a discount because somewhere you know that the products are like best of the quality, and again you're buying it at a right value. So same way with us, you'll get the best quality, and once you use our products, you will maybe never ask for a discount the second time. आम्ही असं ऐकलंय की NWS चे जे डायमंड्स आहेत ते सर्वात जास्त शाईन करतात. सर, काय कारण आहे? सो त्यामागचे कारण हे आहे जे आपलं NWS साठी असॉर्टिंग करतात. तसं नाहीये. बेसिकली इट इज
the cut what we choose while assorting the diamonds, which Okay. makes the product something very different, and that is a real secret behind the shine of the diamonds. वाव. सर, सोन्याची ज्वेलरी बाय करण्या अगोदर असे कुठले पॉइंट्स आहेत एखाद्याने लक्षात ठेवले पाहिजे? सो फक्त सोन्याचेच नाही, पण आपण कधी हिऱ्याचे किंवा बाकी कलर स्टोन्स चे जरी ज्वेलरी घेत असेल, प्रेशियस सेमी प्रेशियस मध्ये, पहिले तर गोल्डमध्ये आपल्याला त्याचं HUID चेक केलं पाहिजे की ते प्रॉपर HUID केलं आहे का नाही. त्याचा 6 डिजिटचा युनिक कोड असतो, तो आपण चेक करू शकता. आणि तसंच हिऱ्यांबद्दल आपण जसं आम्ही मेन्शन केलंय की पहिलं तर तुमचं ज्वेलरवर नक्कीच विश्वास पाहिजे, आपण कुठूनही घेत असेल तिकडून. आणि आपली ज्वेलरी ही परत चांगल्या एस्टॅब्लिश्ड कंपनीचं सर्टिफिकेशन पाहिजे फॉर द ऑथेंटिसिटी ऑफ द डायमंड्स. अँड सेम वे जेमस्टोन सुद्धा आपले चांगल्याच कंपनीचे आजच्या तारखेत सर्टिफाईड पाहिजे. For jewelry, IGI is the best company. हम्म. For loose solitaires, GIA is the best ओके. lab for diamonds. तसं जेमस्टोन्स मध्ये GII आहे. ओके. इंटरनॅशनल लॅब्स आपण म्हणेल तर मग GRS आहे, हम्म. SACF आहे, जे ओके. जगातले टॉप लॅब्स आहे, which again holds a good value or brings a good value to your product. ओके. कपड्यांच्या दुकानात गेल्यावर कपड्याचा टॅग पाहिला तर लगेच कळतं की हा कपडा एवढ्याला आहे. पण ज्वेलरी, गोल्ड ज्वेलरीचा जो टॅग आहे तो बऱ्याचदा कोडेड असतो. कॅन यू ऑल डिकोड इट फॉर अस, लाईक सिम्प्लिफाय करून सांगू शकता? सो तसं नाही आहे. बेसिकली आज प्रत्येक प्रोडक्टच्या लेबलवर त्याची प्युरिटी लिहिली असते की 18 आहे, 22 कॅरेट आहे किंवा 14 कॅरेट आहे. आणि त्याचं आपण आपल्याला पूर्ण राईट्स आहे कस्टमरला की ज्वेलरला त्याची प्युरिटी विचारणं, त्याचं वेट डिस्क्रिप्शन विचारणं, आणि त्याचं काय लेबर, काय मेकिंग चार्जेस लावलंय किंवा वेस्टेज. ओके. सो ह्याच्यातनं आपल्याला जरी आपल्याला लेबल डिकोड करता नाही आलं तरी आपण ज्वेलरकडनं पूर्ण माहिती ही घेऊ शकते. प्रत्येकाची आज वेगळी पद्धत आहे, वाव. सो त्या हिशोबाने आपण माहिती घेऊ शकता. सो यू हॅव मेड माय परचेस रिअली इझी. कारण मला खूप कन्फ्युजन होतं. ज्वेलर्स सांगतात स्टोनचं प्राइस वेगळं आहे, गोल्डचं प्राइस वेगळं आहे. सो दिस आय विल डेफिनेटली कीप इन माइंड द नेक्स्ट टाइम. आणि सो नक्कीच त्या ह्याच्यात वेन एव्हर यू आर बाईंग से स्टोन ज्वेलरी, लाईक समजा परत डायमंड किंवा कुठली स्टोन ज्वेलरी घेत असेल, तरी आपल्याला कुठल्याही ज्वेलरनी प्रत्येकाचं वेगवेगळं बायफिकेशन दिलं पाहिजे की गोल्ड ह्या व्हॅल्यूचं आहे, स्टोनची ही व्हॅल्यू, स्टोनचं हे वेट आहे. यू शुड नेव्हर पे द स्टोन व्हॅल्यू. द स्टोन वेट शुड नेव्हर बी काउंटेड इन द गोल्ड वेट बेसिकली. So you should pay only for the net gold what is used in a product, and the stone price separately, and so the making separately. So what is that one mistake that people usually do while buying a jewelry? So I feel the biggest mistake what people do when doing the jewelry purchases, when they go to any store, they'll just choose and select the design, but they won't be much bothered or concerned about asking about the diamond quality or the stone quality, or even if they ask, they are completely dependent on the certificate, but they don't really understand, like not all customers understand what has to be read in the certificate. Check and understand while doing say a diamond purchase ki what is the best color clarity for a diamond, like what we suggest, or majority of the stock is all EF color VVS EF color VVS clarity, which is one of the highest parameters in diamond jewelry. So this is what a customer should know and ask. Nilesh Dada and Nene sir, thank you so much for telling us the story about your legacy. पुणेकर हा पॉडकास्ट बघून नक्कीच त्यांना ज्वेलरी बद्दल बऱ्याच काही ज्या गैरसमज आहेत, जे जाणून घ्यायचं होतं एवढ्या दिवसापासून, ते सगळं त्यांना कळणार आहे. अँड वी आर हॅपी दॅट वी हॅड दिस कॉन्व्हर्सेशन विथ यू. सो थँक्यू. अँड दिस इज NWS ज्वेलर्स, नानासाहेब विठ्ठल शामशेठ ज्वेलर्स, कॅम्प पुणे येथे. कधीही येऊ शकता.
तुमच्यासाठी ह्यांचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. Hi, my name is Kushnam. Born and brought up in Pune. What can I say? Vitthal Shamshet, as NWS was earlier known, has been here for the last 150 years, as you all might know. And I am a third generation loyalist. I used to come to the store with my grandmom, then with my mom, and now with my daughter. And hi, I'm Arya. I'm a fourth generation NWS loyalist. I absolutely love the collection. It is our favorite mommy-daughter date every single week, month. That depends on how good she's being. To me, what matters the most when I'm buying jewelry is that it matches and fits what's in my head. That every single piece is not just trendy, but also timeless, beautiful, good quality, high shine, and something that I'm definitely going to get compliments on. And if that's what I want, I know I have to come to NWS and go nowhere else. Oh, it has to be the heart eyes emoji, because that's me. Every time I walk into this store, it's just like, wow. And so for me, it's the big red heart. And I must also add that having worked with Rajubai before and now with both the boys, they're very attentive to what you want. They are very, they're very particular about giving you the design, the fit, the look. They take the trouble, you get a CAD drawing, you get an estimate, and you work your way up from there. And everything that I have bought, well, Nilesh, you all have really grown and changed the brand. This used to be a family-grown, small little business with absolutely only diamond-oriented work, but you've taken it miles and miles ahead. Thank you so much for giving me my favorite place to shop for birthdays, Diwali, Christmas, any single opportunity there is to buy a present. You know I'm pulling up to East Street, to NWS and NWS only. Namaskar, I'm Dr. Monica Naik-Nimbarkar. I'm a practicing ophthalmologist in Pune. I have my own hospital, Unity Ortho and Eye Hospital in Pune. I am greatly privileged to have been able to ask to speak about NWS Shamshet, a jewelry store which has been in Pune since last 160 years. They carry a legacy which is unbelievable. Not only they do consider authenticity and craftsmanship, it is the trust which the Punekars believe in them has carried over a long period of time. My association with them, and rather my families, has taken over a generation of 2 or 3. Like right from my father, we have been associated with NWS Shamshet. Let me tell you a small incident. When I was a resident doctor in Lax Budrani, we used to get a very minimal stipend. Whatever small stipend I got, I used to accumulate it in the hopes that one fine day I will make a band of gold with real diamonds encrusted in them and gift it to my mother. This dream was materialized with the help of Raju Sheth. I carried all my savings to this particular shop. So at that time I was just a beginner, but let me tell you, Raju Sheth very patiently went through lots of brochures, helped me out, choose a design which was exquisite. I am wearing this ring presently as my wedding band. Hi, I'm Ruhi Talwar. I think I've been coming to this store 30 plus years. Started small. There's always been a comfort level, trust, the feeling that you're getting something authentic can come back. That trust has grown over a period of these 25-30 years. Don't go anywhere else, just blindly come in, pick up things. What I like about them is that they've moved with the times, and now you can get all sort of jewelry. It's not only hardcore traditional, but if you want that, of course, yes. Authenticity in terms of, buying diamonds, their sizing, their quality, you can blindly go on that. And of course, now to move with the times, they've gotten very different patterns which go with the youngsters, as well as a lot of Western wear. So it's overall a great experience, and happy to be their client. For over 160 years, NW Shamshet Jewellers has been a part of Pune's most cherished moments. From timeless gold and diamond jewelry to generations of trust and craftsmanship, our legacy continues to shine through every piece we create. Honoring the past, celebrating the present, and crafting the future since 1865.